नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका, कारण की घंटा वाजवल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी मदत होते। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय शेतकऱ्यांना खूप महत्त्वाचा आहे, कारण की आता पावसाळा सुरू आहे, अवकाळी पावसाचे धोके हे असतात आणि त्यामध्ये आपल्या सोलारचं संरक्षण कसं करायचं, वाऱ्यापासून आणि गारापासून कसं संरक्षण करायचं याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, तुम्ही कुठल्या कंपनीसाठी जे आहे ते थांबला आहात वेंडर सिलेक्शनसाठी आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपन्या आहेत का, आणि तुम्हाला असं जाणवतं की 8 दिवस झालं आमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठलीही कंपनी आलेली नाही। तर आपण काल एक व्हिडिओ बनवला होता की 13 कंपन्या जे आहेत ते आल्या आहेत। तर काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटसुद्धा केले की सर एक सुद्धा कंपनी वेंडर लिस्टमध्ये नाही। तर शेतकरी बांधवांनो, आपण येणार आहेत म्हणून सांगितलं आहे की आल्या नाहीत म्हणून, आल्या आहेत म्हणून सांगितलं नाही, तर येणार आहेत म्हणून असं सांगितलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, थोडासा व्हिडिओ काही शेतकरी बांधवांनी बघितला नव्हता, त्यामुळे डायरेक्टली त्यांनी काही कमेंट केले होते की सर एक पण आली नाही आहे, आमच्याकडे बीडमध्ये आले नाही, जालन्यामध्ये आली नाही। तर लवकरच ह्या कंपन्या येणार आहेत। त्या 13 कंपन्याची लिस्ट मी काल तुम्हाला सांगितलेली आहे आणि जे 13 कंपन्याचं आपल्या चॅनलवरती एक मी पोस्टसुद्धा केलेली आहे की ती 13 कंपन्या कुठल्या आहेत, नव्या किती आहेत, जुन्या किती आहेत, याची संपूर्ण माहिती आपल्याला तिथं पाहायला भेटेल। तर शेतकरी बांधवांनो, मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच अवकाळी पावसापासनं, गारापासनं आपल्या सोलारचं संरक्षण कसं करायचं याच्यावरती हा व्हिडिओ असणार आहे। गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण बनवला होता की गारांपासून विजांचे संरक्षण कसं करायचं, त्याच्यावरती पण आपण हा व्हिडिओ बनवला होता। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण अवकाळी पावसाचा आणि गाऱ्यांचा विषय आला तर आपल्या सोलारचं नुकसान होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत ते आपण थोडक्यात शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खूप सोपं जुगाड आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधव हे जुगाड करू शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या सोलारच्या शेजारी कुठलं मोठं झाड असेल तर झाडाच्या फांद्या ज्या सोलारवर येतात त्या फांद्या किंवा जे सोलार आहे त्या झाडापासून थोडंसं दूर असावं आणि जर झाड मोठं असेल तर तुमच्या झाडाला फटे तुटून मोडून त्याच्यावरती पडण्याचा हा पण धोका असतो। त्यामुळे जे झाडाचे फटे आहे म्हणजे झाडाचे जे फांद्या आहेत त्या कमी करा, जेणेकरून झाडाचं ओझं त्या झाडाला घेऊन तुमच्या सोलारवरती पडून तुमच्या सोलारचं नुकसान होणे आणि प्लेटा डॅमेज होणे। त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे जे पावसापासून आणि गाऱ्यापासून जर संरक्षण, पावसानं तर काय होणार नाही पण गारापासून संरक्षण करण्यासाठी तुम्हाला मी एक लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो आपला कडबा असतो, म्हणजेच जे धान्य आपण असतो त्याचं बांधून ठेवलेलं जे कडब्याच्या पेंड्या असतात त्या पेंड्या तुम्ही जे सोलारवरती आहे ते टाकू शकता, टाकून ते बांधू शकता। तर ते कसं करायचं, काय करायचं याच्यावरती थोडीशी तुम्हाला माहिती देतो। तर तुम्ही दिवसभर त्या शेतात असतात पण संध्याकाळी घरी जाताना तुम्हाला काय करायचं आहे, कारण आता इथून पुढं वातावरण तुम्हाला सांगून येत नाही। काही शेतकरी बांधवांनी कमेंटसुद्धा केले की सर गारा काय सांगून पडणार आहेत का, तर त्याचप्रमाणे तुमच्या गारा म्हणजे तुमच्या सोलारवर सुद्धा गारा हा सांगून पडत नाहीत। तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की दिवस जसा तुमचा मावळेल त्यावेळेस तुम्ही सोलारचा वापर नाहीत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सोलारचं दिवसभर तुम्ही पाणी वापरून जेव्हा संध्याकाळी घरी जाताय त्यावेळेस तुम्हाला कडब्याच्या 10 ते 15 पेंड्या तुम्हाला सोलारच्या प्लेटवरती टाकायच्यात आणि एका दोरीने तुम्हाला ते सोलारच्या अँगलला बांधायचे, जेणेकरून काय होईल की जे गारा पडणार आहे त्या सोलारवरती न पडता डायरेक्ट त्या कडब्यावरती पडतील। आणि त्याचा एक फायदा आहे त्या जे कडब्याचा आहे की त्याच्यावर जर गार पडली तर ते डायरेक्टली आदळणार नाही, तर ते त्याच्या ते पेंड्या असल्यामुळे एक एक काडा असल्यामुळे त्याच्यावर एक फिक्सल म्हणजेच एक स्प्रिंग सारखा जो गारा आहे ती त्याच्यावरती पडेल। जे कडब्याची पेंडे आहे त्याच्यावरती स्प्रिंग प्रमाणे ते टिपून ते गार खाली पडेल आणि डायरेक्टली मारा हा सोलारला होणार नाही। हे खूप सोपं जुगाड आहे, करून बघा आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोलारचं संरक्षणासाठी तुम्ही जाळी कशा प्रकारे, कुंपण कशा प्रकारे करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, गारांपासून सोलारचं संरक्षण कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।